प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्या MHT CET PCM CETचा पहिला दिवस आणि पहिली शिफ्ट सध्या पार पडते. एक 5-10 मिनिटामध्ये मुलं बाहेर येतील. त्यावेळेस आपण त्यांचा डिटेलमध्ये रिव्ह्यू घेऊया. कशा पद्धतीने त्यांचा पेपर होता किंवा कोणता सब्जेक्ट त्यांना अवघड वाटला किंवा त्यांचे काय सजेशन्स आहेत तुमच्याबद्दल, म्हणजे तुम्ही कसा पेपर अटेम्प्ट केला पाहिजे, सर्व गोष्टी करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आपली एक ताई आहे. तिची आत्ताच एक्झाम झाली. तिला आपण विचारू की कशा पद्धतीने पेपर होता. काय सांगशील पेपरबद्दल? लास्ट टाइम सारखाच होता. बेटर लास्ट टाइमपेक्षा तरी सोपा वाटला मला. हां, म्हणजे पहिल्या अटेम्प्टपेक्षा हां, सोपा वाटलाय. पहिल्या अटेम्प्टपेक्षा सोपा होता. मला सांग, काय सोपं होतं नक्की? केमिस्ट्री सोपं होतं, फिजिक्स की फिजिक्स सोपं होतं. फिजिक्स सोपं होतं? हां, फिजिक्स सोपं बापरे! होतं आणि आणि केमिस्ट्री तर सोपंच असतं. हां, हां. मॅथ्स इंटरमिडिएट लेवलला होतं. मॅथ्स मिडियट लेव्हलला हां. म्हणजे काय, तर फिजिक्स हे सोपं होतं. हो. केमिस्ट्री तर ऑब्व्हियसली सोपंच असतं, काही प्रॉब्लेम नाही. लाईन टू लाईन क्वेश्चन्स येतात. हं. आणि मॅथ्स एक मॉडरेट लेवलचं होतं, बरोबर. मॅथ्समध्ये काय असे चॅलेंजिंग टॉपिक्स, क्वेश्चन असे होते का, म्हणजे जे लेवलचे ज्याला आपण म्हणतो? 11thचे जे सर्कल वगैरे इक्वेशन्स हां, येतात हां. तेच चॅलेंजिंग होते. बाकी जे 12thचा जो सिलेबस आला होता तो सोपा होता. हां, म्हणजे 12चा अगदी हां. सोपा होता. मला सांगा, टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल? तुम्हाला टाईम वगैरे व्यवस्थित पुरला आहे ना? नाही टाईम नाही नाही पुरला. लाईक लास्ट एक्झामला पुरला होता, पण या एक्झामला अजिबात टाईम नाही पुरला. लाईक हां, म्हणजे शेवटच्या सेकंडपर्यंत आन्सर स्टिक करत होय, होते होय. मी. मला सांगा, PYQs वगैरे केले होते का हो. तुम्ही? PYQ केले होते, हां, त्यातनं पण क्वेश्चन्स त्यातनं 1-2 पण क्वेश्चन्स आले होते. हां, 1-2 क्वेश्चन्स आले होते. हो. मला सांगा, मॉक टेस्ट वगैरे किती दिलत्या, म्हणजे कशा पद्धतीने प्रिपरेशन तुमची होती? रोज मॉक टेस्ट द्यायची मी. 12ची बोर्ड एक्झाम झाल्यावर आमच्या ज्या क्लासमध्ये मी शिकते हां, ते रोज मॉक टेस्ट घ्यायचे. सो रोज मी 3 तासाची मॉक टेस्ट द्यायचीच. द्यायचे. हो. ओके. मला सांगा, तुम्हाला किती स्कोर येईल फर्स्ट अटेम्प्टमध्ये, आणि म्हणजे किती एक्सपेक्ट करताय तुम्ही? आता मोजलं वगैरे असेल थोडक्यात. हां. आणि सेकंडमध्ये आता किती एक्सपेक्ट करताय? 80 to 90 मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि सेकंड अटेम्प्टमध्ये 90. त्यासोबत करण आहे, त्याची आता CETची एक्झाम झाली आहे. करण, मला सांग, कसा होता तुझा पेपर? चांगलं गेलं थोडं. हां, म्हणजे पेपर टफ हा होतं पण चांगलं होतं. टफ होता, हो. पण पेपर तुला सोडवलाय तू व्यवस्थित, बरोबर. हो. करण, मला सांग, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्याबद्दल काय सांगशील? म्हणजे कसं कसं होतं? मॅथ्स थोडं सोपं गेलं, पण फिजिक्स खूपच हार्ड होतं. फिजिक्स खूपच हो. हार्ड होतं आणि आणि केमिस्ट्री केमिस्ट्री एव्हरेजच होतं. केमिस्ट्री ठीक-ठाक ॲव्हरेज होतं. ओके. केमिस्ट्री या. ठीकठाकच होतं. हो. मला सांग, PYQज फोकस केलं होतं त्याच्यात? मी तर मॅथ्सवर केलं होतं. मॅथ्सवर फोकस हो. केलं होतं. मॅथ्समध्ये म्हणजे कोणते टॉपिक तरी तुला असे जास्त हे वाटले? असं बेसिक जास्त. अल्जेब्रा हो. वगैरे किंवा कॅल्क्युलसचा पार्ट हा जास्त हो, आला असणार आहे, कॅल्क्युलस. बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांग, टाईम मॅनेजमेंट विषयी. नाही तसं नाही. टाईम तर लागतं, पण माझं काही नव्हतं आलं म्हणून थोडं लवकर झालं, असा लवकर झालं विषय. का? ठीक आहे, हो. ठीक. 120-30 पर्यंत तरी. 120-30 पर्यंत हो. म्हणजे खूप चांगलं पर्सेंटेज एक्झाम झाली आहे. विजय, काय सांगशील एक्झामबद्दल? मॉडरेट होता. मॉडरेट टफ. मॉडरेट होता म्हणजे पेपरमध्ये मला सांग, जास्त डिफिकल्ट तुला कोणता सब्जेक्ट वाटला आणि जास्त इझी कोणता होता? फिजिक्स थोडं मॉडरेट टू टफ होतं. हां, हां. मॅथ्स लेंदी होतं. मॅथ्स केमिस्ट्री लेंदी सोप. होता वगैरे आला का? टाईम पुरला व्यवस्थित तुला? हा. टाईम पुरला. मार्क्स एक्सपेक्ट करतोय तू आता ह्या एक्झाममध्ये? त्याच्यामध्ये किती एक्सपेक्ट करतोय? 110+. 110 प्लस म्हणजे नक्कीच तुला हा अटेम्प्ट एक होता की जे तू फर्स्टमध्ये केल्या होत्या आणि तुला त्या रिपीट नाही का? टाईम मॅनेजमेंटच्या वर जास्त फोकस केला. आपल्या मुलांच्या शिफ्ट्स आहेत. आता आज पहिली शिफ्ट आणि पहिला काय सांगशील? फिजिक्सवर फोकस करा. फिजिक्सवर फोकस. सोपं होतं. मित्रांनो, आपल्यासोबत श्रेयश आहे. श्रेयसची आत्ता एक्झाम झाली आहे. त्याला आपण विचारू की कशा पद्धतीने पेपर होता. श्रेयश, एक्झामबद्दल काय सांगशील? मला एक्झाममध्ये फिजिक्स सोपा गेला एकदम. हां, फिजिक्स सोपा गेलाय. त्याच्यानंतर केमिस्ट्री कसा होता? केमिस्ट्री एकदम इझी होता, म्हणजे लाईन टू लाईन होता लाईन टू लाईन एकदम. क्वेश्चन्स. होता. मॅथमॅटिक्स डिफिकल्ट होता. श्रेयश, मला सांग, अभ्यास केलाय? मी PYQs भरपूर सारे सॉल्व केले होते. हां, हां, हां. त्यानंतर टाईम PYQ सॉल्व्ह करायचे, टाईम मॅनेजमेंटवर फोकस करायचा. केमिस्ट्रीसाठी काय केलं होतं तू? तर म्हणजे पास प्रत्येक जण आपल्याला सांगतो की केमिस्ट्रीसाठी तुझा आता. 80% हां, म्हणजे 80च्या अबोव तुझा स्कोर केला होता तुला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला टाईम मॅनेजमेंट जर
आपल्यासोबत आदित्य आहे, त्याला आपण विचारूया, त्याचा आत्ताच पेपर झाला. आदित्य, काय सांगशील पेपरबद्दल, कसा गेला तो पेपर? चांगलं गेलं होतं. मीडियम डिफिकल्टी होती. हां, म्हणजे एक मीडियम लेवलची ती. बरं, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री याच्याबद्दल सेपरेट काय सांगशील मला, कशा पद्धतीचं होतं? केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली इझी होतं. हां हां. फिजिक्स थोडं लेंदी होतं. फिजिक्स लेंदी होतं, आणि मॅथ्स मीडियम टू हार्ड डिफिकल्टी मीडियम टू होतं. हार्ड. मॅथ्समध्ये जास्त वेटेज कोणत्या टॉपिकला वाटलं तुला? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन, त्याच्यानंतर वेक्टर वगैरे पण असतील. बरं, मला सांग, टाईम मॅनेजमेंट कसं होतं? टाईम पुरला का तुला? मित्रांनो, तुम्हाला अंदाज आला असेल की पेपर कशा पद्धतीने होता. एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर पेपर हा इझी टू मॉडरेट होता. फिजिक्स जे आहे तर तेच थोडंसं सोपं होतं, म्हणजे काय फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते. केमिस्ट्री जे आहे तर ते ॲज इट इज लाईन टू लाईन क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधनं आले होते. आणि त्याचबरोबर मॅथ्स थोडंसं टफ होतं. मॅथ्स टफ म्हणण्यापेक्षा मॅथ्स कसं होतं, लेंदी होतं, कारण तुम्हाला 50 क्वेश्चन्स, जे की हाय लेवलचे 50 क्वेश्चन्स, हे फक्त तुम्हाला किती मिनिटामध्ये, 90 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तिथं टाईम आपला तर जाणार आहे, कारण प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा आहे, गोळी घालणं काय तिथं आपल्याला चालणार नाही आहे. म्हणजे या पद्धतीने की इझी टू मॉडरेट ही शिफ्ट होती. त्याचबरोबर आता आपण अपकमिंग शिफ्टसुद्धा पाहणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व शिफ्ट्स मिळणार आहे, कशा पद्धतीने कोणकोणतं होतं, कोणकोणती शिफ्ट होती. त्याचनंतरनं इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगसुद्धा आपण यामध्ये रिलीज करणार आहे. त्याच्यामध्ये तुमची पूर्ण जबाबदारी ॲडमिशनची आम्ही घेणार आहे. त्यासोबत तुम्हाला मी खूप गाईड करणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर काय की हा व्हिडिओ किंवा आपलं हे जे चॅनल आहे तर तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. तर चला, पुढच्या शिफ्टची वाट पहा. ऑल द बेस्ट.